बारामतीमध्ये 5 सप्टेंबरला ओबीसी एल्गार मोर्चा झाला आणि या मोर्चामध्ये आयोजकांवरती गुन्हा देखील दाखल केला. खरं तर हा मोर्चा पोलिसांची परवानगी नसताना काढल्यामुळं आयोजकांवरती पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मात्र त्यातलं एक नाव होतं काळूराम चौधरी आणि त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांची आमदारकी रद्द व्हावी अशी मागणी राज्यपालांकडे केलेली आहे. आता ही मागणी त्यांच्याकडे का केली याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः काळूराम चौधरी आहेत. काय नेमकं कारण आहे तुम्ही राज्यपालांकडे थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांवर निशाणा साधताय? लोकप्रतिनिधी अधिनियम 1950 च्या तरतुदीमध्ये पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली जाते. श्री अजित पवार यांनी शपथ घेताना तुम्ही त्यांची शपथ बघा. मी ममत आणि आकसाने कुणावरही कारवाई करणार नाही, हा त्याच्यातला एक पार्ट आहे. आणि मग असं असताना मी त्याचा आयोजक नाही, माझा त्याच्याशी यथार्थ कुठलाही संबंध नाही व नव्हता. असं असताना मला पोलिसांनी कुठल्याही नोटीस दिलेला नाही, मला कुठं बोलावलं नाही, मला कुठली कल्पना दिली नाही. असं असताना माझं नाव त्या FIR मध्ये दाखल करण्यात आलेलं आहे. आता माझ्या अगोदर आणि माझ्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्यांची भाषणं झाली ना, मग त्यांचं नाव याच्यातून वगळण्यात का आलं? माझं नाव त्याच्यात घेतलंय म्हणजे दुजाभाव करून, पक्षपातीपणा करून, जातीय द्वेषातून माझं नाव टाकलंय. तुमच्याच चॅनलवरती मी बारामतीतील 30% विकास आणि 70% भ्रष्टाचार हा बाहेर काढलाय. 97 लाख रुपयाचं टॉयलेट आमच्या बारामतीत बांधलंय, हे तुमच्या चॅनलवरती मी सांगितलेलं आहे. 60 रुपये दगडाची किंमत असणाऱ्या दगडाचं बिल 480 रुपये काढलंय. एक स्पीड ब्रेकर इथं 6 लाख रुपयाचा बारामतीमध्ये बनवलेला आहे, हे मी सांगितलेलं आहे, मी काढलेलं आहे. आणि जो मलिदा शब्द महाराष्ट्रात प्रचलित झाला तो शब्द मी वापरलेला आहे. आणि त्याच्यामुळे त्यांची लोकसभेला त्यांच्या उमेदवाराचा, त्यांच्या पत्नीचा पराभव झालाय. त्या रागातून, त्या कसापोटी माझं नाव अजित पवारांनी त्या FIR मध्ये टाकायला लावलेलं आहे. गृह खातं आहे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आणि तुम्ही अजित पवारांवर निशाणा साधताय, म्हणजे नेमकं त्याला आधार काय अजित पवारांनी हे करायला सांगितलं? तुम्ही दौंडला अजित पवार काय, अजित पवारांचं काही चालत नाही असं त्यांचा अलिखित नियम आहे. जिथं भाजपचा आहे तिथं ते राष्ट्रवादीचे म्हणजे अजित पवारांनी लक्ष देत नाही. जिथं अजित पवारांचा आहे तिथं भाजपवाली लक्ष देत नाही. बारामती विधानसभा आहे, बारामती विधानसभेचे आमदार अजित पवार आहेत. आणि बारामतीत गृह खातं जरी असलं तरी आमच्या बारामतीत सगळ्यांना माहित आहे, इथं मुख्यमंत्री बी अजित पवार आहे, गृहमंत्री बी अजित पवार आहे, आमदार बी अजित पवार आहे. आणि सगळं ग्रामपंचायतच्या सदस्यापासून ते मुख्यमंत्र्यापर्यंत अजित पवारच आहेत. नाही तर झाडून कोण काढत नाही अजित पवाराच्या, जी झाडाचा पत्ता हा तोडू शकत नाही त्यांच्या सांगण्याशिवाय. आज तुम्ही कॅनेलवर बघताय त्यांनी त्या धुणं धुत्यात म्हणून तिथं गरीब लोक ज्यांचे धुणं धुवून काय गुदड्या टाकतात, काय टाकतात, ते जाहीर सभेत बोलून त्यांनी ते कॅनेलच्या ज्या पायऱ्या होत्या त्या बुजवल्यात. हे कोणाच्या सांगण्यावरून झालं? हे इथं अजित पवारांचा संबंध आहे, इथं दुसऱ्या कोणाचाही संबंध नाही. म्हणून मी अजित पवारांनी जो लोकप्रतिनिधी अधिनियम 1950 आहे त्याच्यात जी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली त्याचा भंग केलाय. आणि ते भंग केल्यामुळे त्यांची आमदारकी रद्द करावी आणि त्यांची तत्काळ मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी म्हणून महामहिम राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्षांकडे मी तक्रार पाठवलेली आहे, पोस्टाने आणि ईमेलनी. ओबीसी एल्गार मोर्चामध्ये काळूराम चौधरींचा रोल काय होता? ओबीसी एल्गार मोर्चामध्ये काळूराम चौधरींनी त्या बहुजन समाजाचं आणि मराठा समाजाचं प्रबोधन करणारं भाषण त्या ठिकाणी केलेलं आहे. माझ्या भाषणामुळं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला का? तो मोर्चा शांततेत पार पाडलेला आहे आणि शांततेत पार पाडलाय. माझं भाषण त्यातलं बघा, युट्यूबवर आहे, तुमच्या चॅनलवर आहे, सगळ्यावर तुम्ही लाईव्ह दाखवलेलं आहे. मी तिथं कुठला असंवैधानिक बोललोय? मी जरांगेंसारखं बोललो नाही, शिवीगाळ केलेली नाही. मी संवैधानिक भाषेत संविधानाच्या तरतुदी, आरक्षणाच्या तरतुदी, त्याचा कायदा, त्याच्या जो इतिहास होता तो सगळा सांगितलेला आहे. महात्मा फुलेंपासून कांशीराम साहेबांपर्यंत मी सांगितलेलं आहे. मी त्याच्यात काय असं माझ्याकडे काही नाही. पण माझ्या नंतर जे बोलले राष्ट्रवादीचे नेते त्यांचं भाषण यांनी तपासलं काय? पोलिसांकडे बी आणि यांच्याकडे काही दुसरं नाही. कोणाचे राष्ट्रवादीचे नेते किंवा कोण कार्यकर्ते कोणावर? विश्वास देवकाते यांनी भाषण केलंय ना, तुमच्या ह्याच्यावर लाईव्ह दाखवलंय. विश्वास देवकाते यांचं नाव का नाही ह्याच्यात? जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि अजित पवार गटाचे नेते आहेत, जे इथले आहेत बारामतीतले, त्यांचं नाव का त्याच्यातून का गाळलं? म्हणजे तुम्ही सरळ सरळ दुजाभाव केलेला आहे, पक्षपातीपणा केलेला आहे आणि हे करून तुम्ही आकसाने माझं नाव त्याच्यात टाकलेलं आहे.
खरं तर ज्या मोर्चामध्ये तुम्ही भाषण केलं हे तुम्हाला मान्य आहे. पण तो मोर्चाच पोलिसांनी परवानगी नाकारली होती, तरी देखील काढण्यात आला होता. मला त्याची काही कल्पना नाही. पोलिसांनी मला काही सांगितलेलं नाही. मला कुठलं नोटीस नाही. माझ्याशी काही संपर्क केलेला नाही. बरं ते मोर्चाची परवानगी जरी नाकारली असेल पोलिसांनी, तरी तो मोर्चा झाल्यानंतर कुठलाही तणाव किंवा काही शांततेत पार पडलेला आहे. त्याच्यामुळं काही गोंधळ झालेला नाही, काही झालेला नाही. एकदम शांततेत झालेला मोर्चा आहे तो. तिथं कुठं हे केलं. आता तुम्ही त्यांनी जी काही परमिशन दिली, नाही दिली मला माहीत नाही. माझ्याशी कुठला संपर्क नव्हता. मला भाषण करायच्या अगोदर पोलिसांनी सांगायचं होतं हे बेकायदेशीर आहे. माझ्याबरोबर त्या मोर्चात 10-15 हजार लोक होती. त्या सगळ्यांवर करा ना मग. माझ्यावरच का करताय? मी भ्रष्टाचार बाहेर काढतोय म्हणून. एकमेव कारण असेल. मग त्यांच्या पत्नीचा पराभव झालाय. आज त्यांना जे ट्रोलिंग होतं मलिदा गँग म्हणून, त्यांना ते इरिटेट होतंय सारखं मलिदा गँग जी आहे. आणि मी ते सत्य बारामतीकर आणि महाराष्ट्रासमोर आणतोय म्हणून माझ्यावर आकसाने कारवाई करताय. कारवाई माझ्यावर आकाशाने झालेली आहे ना, अजित पवारांच्या सांगण्यावरनं झालेली आहे. दुसरं कारणच नाही काय. मागणी काय आहे? पोलिसांकडे काय मागणी कराल किंवा गृह खात्याकडे काय मागणी कराल? नाही, अजितदादांना काय सांगू इच्छिता? अजितदादांना सांगू इच्छितो की श्री अजित पवार आपण जे लोकशाहीच्या गप्पा मारता आणि संविधान घेऊन फिरत होता का नाही संविधान वाचवायचं म्हणून, त्या संविधानाचा आदर ठेवा आणि त्या संविधानाच्या आदर ठेवूनच काम करा. तुम्ही इथं जी हिटलरशाही करता ती हिटलरशाही बंद करा. कारण हे ती जास्त दिवस टिकणार नाही. आपल्या अखंड हिंदुस्थानावर मोगलांनी राज्य केलं. ज्या मोगलाच्या चपल्या 700 करोड रुपयाला निलाव झालाय लंडनमध्ये, त्या मोगलांचे वंशज आज 1400 रुपये पेन्शन मोदीची घेतात आणि जगतात. तुमचं साम्राज्य काही एवढं मोठं नाही. त्याच्यामुळे तुम्ही हिटलरशाही बंद करा, नाही तर तुमचं बी साम्राज्य उद्ध्वस्त करायला या महाराष्ट्रातली आणि या देशातली जनता तयार आहे. पुढची भूमिका काय असणार आहे? मी आता तक्रार दिली. राज्यपालांनी जर याच्यावरती निर्णय नाही घेतला तर हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट आहे. मला तुम्ही अजित पवारांना टार्गेट करताय असं वाटत नाही का तुम्हाला? अजित पवार मला टार्गेट करतात. मी एका हमालाचा पोरगा आहे. मी कुठला कारखानदार आहे? मी कुठल्या कंपनीवाला आहे? मी कुठला ठेकेदार आहे? माझा बाप या बारामतीच्या गणेश मंडईमध्ये आटोळे अण्णांच्या गाड्यावरती हमाली करायचा. एका हमालाच्या पोराला पवार साहेबाच्या पुरीच्या विरोधात 30,000 मतं मिळतात. अजित पवारांच्या विरोधात 10,000 मतं मिळतात विधानसभेला. ह्याचं डोक्यात त्यांच्या राग आहे म्हणून हे करतात. माझ्या बरोबर समोरासमोर बसा बरं. आता तुम्ही आता हा विकास बघा, फुटपाथ मोठे केलेत, रस्ते बारीक केलेत, काय कारण आहे याचं? त्या इंजिनियरला आणि आर्किटेक्टला समजवायला अजित पवारांनी 2 MA वाले लोक ठेवलेत आणि त्या दोन MA वाल्यांच्या वरती एक 10वी नापास आहे ती स्वतः. हेच कारण आहे त्याच्या पाठीमागं. हे बोलतोय म्हणून मला संविधानाने अधिकार दिलाय ना, मी बोलायचं नाही का? जे चुकीचं आहे, 60 रुपयाचा दगड आहे तो तुम्ही 480 रुपयाचं बिल काढलंय. ती काय मंगळावरनं दगड आणल्यात का? सुनीता विल्यम्सला टेंडर दिलतं का तुम्ही? एवढं बिल काढताय. हे हमालिता कुठं चाललाय? हमालिता कोण घेतंय? ही बारामतीला आणि महाराष्ट्रातल्या जनतेला पडलेला प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर मी त्यांच्या समोर मांडतोय. मी टार्गेट करत नाही, ते मला टार्गेट करतात. आजपर्यंत माझ्यावर गुन्हे दाखल केलेत ते सगळे राष्ट्रवादीवाल्यांनी केलेले आहेत. माझ्यावरती 3-3 वेळा तुम्ही तडीपारीची कारवाई करत होता. माझ्यावर गुन्हे होते का? तुम्ही जबरदस्तीने करता. इथं माझा जी बहुजन समाजाची नाळ आहे ती वैचारिक नाळ आहे. मी तुम्ही पाठीमागा इथं मराठा मोर्चा झाला म्हणजे प्रवीण दादा गायकवाडांवर हल्ला झाला त्याच्या निषेधार्थ मोर्चा होता. मी तिथं बी जाऊन भाषण केले. मग तिथं का नाही केला तुम्ही गुन्हा दाखल? इथंच का केला गुन्हा दाखल? बरं मी त्यात काय वाईट बोललोय सांगा मला, काय वाईट आहे त्याच्यात? काही नाही. मी असंवैधानिक कुठलं बोललेलो नाही. मी सगळं संविधानाला धरून बोललेलो आहे, जो मला अधिकार संविधानाने दिलेला आहे. असं असताना मला टार्गेट करतात, मी नाही त्यांना टार्गेट करत. तर हे होते काळूराम चौधरी. आता यांच्या बोलण्यातून अर्थ काय काढायचा हे प्रेक्षकांनी ठरवायचं. कॅमेरा पर्सन श्रेयस जयदीप भगत, एबीपी माझा, बारामती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.